कर्नाळा अभयारण्यात मधमाशांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू। कर्नाळा अभयारण्यातील निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी अचानक हल्ला चढवला। अचानक झालेल्या या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 50 पेक्षा अधिक लोक जखमी झालेत। जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर शनिवारी सकाळी 11:30च्या सुमारास मधमाशांनी हल्ला केला। यात कोपरखैरणे येथील संदीप पुरोहित या 44 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला असून अन्य 7 जणांवर उपचार सुरू आहेत। इतरांना खासगी रुग्णालयात तपासणी करून सोडण्यात आले। सकाळी 11:30च्या सुमारास सर्व पर्यटक कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते। अभयारण्यातून वाट काढताना अचानक मधमाशांच्या थव्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला। मधमाशांचा थवा मोठा असल्याने पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ करू लागले। यावेळी या पर्यटकांमध्ये संदीप शर्मा हे दगडावर पडल्याने बेशुद्ध झाले। त्यांना इतर पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांनी जवळील रुग्णालयात दाखल केलं। चिराग पाटील, आशिष साळवी, रुद्रप्रताप साहू, ऋषिकेश नवघरे, इल्लामृदू साकारे, वंश वाघ, वंश दजाई यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेची माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांचं पथक घटनास्थळी रवाना झालं। ब्युरो रिपोर्ट, कोकण संध्या न्यूज, पनवेल।